नवी मुंबई महानगरपालिका विभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता यांना सातत्याने आरटीआय कार्यकर्ते यांच्याकडून जे हेतुपुरस्पर स्वार्थाकरता त्याच उद्देशाने तक्रारी येत असतात. तक्रारी करणे हे त्याच स्वरूपाचे तक्रारी विविध क्रमातले असतात, मात्र उद्देश हेतू हा त्यांचा शुद्ध नसतो. अशा आरटीआय कार्यकर्त्याला लेखी उत्तर देऊन सुद्धा समाधान होत नसतो. अधिकाऱ्यांच्या अर्वाच्य भाषेनं अरेरावीनं दादागिरीनं बोलणं, मात्र जे नागरिक त्यांच्या हेतूनं आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवतात अशांना मात्र मदत व्हावी. मात्र अशा आरटीआय कार्यकर्त्यांची चौकशी करून वस्तुस्थिती पडताळून अशा आरटीआय कार्यकर्त्यांवर हेतुपुरस्पर मागणी करणारा गुन्हा दाखल करावा. भविष्यात या स्वयंघोषित ब्लॅकमेकर आरटीआयवर कार्यकर्त्यावर चाप बसेल असे या सभागृहात मी ठरावाच्या अनुषंगाने बोलतो. माननीय महापौर महोदय, एका याचिकाकर्त्याने कोर्टात या संदर्भात आरटीआय कार्यकर्त्याकडून होणारा त्रास अशी याचिका दाखल केली होती. माननीय उच्च न्यायालयाने यावर ताशेरे ओढत या आरटीआय कार्यकर्ते कोण आणि हे कशासाठी अशा स्वरूपाचं मागणी करतात. एखाद्या रस्त्यासंदर्भात तक्रार असली तर ती तक्रार या ठिकाणी इंजिनियरला दाखवून निदर्शन आणून दिली पाहिजे. तिथल्या कर्मचाऱ्यांना ते मारहाण करतात, त्यातल्या ठेकेदाराला ते अरेरावीने बोलतात. ही जी काम करणारी मंडळी असतात ही खऱ्या अर्थानं एक आपल्या हातावर पोट असलेली मंडळी असतात जी त्या ठिकाणी काम करतात. त्यांची चूक या ठिकाणी निदर्शनात आणून द्यायची गरज जर भविष्यामध्ये असेल तर त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्याला यावर जाब विचारावं. पण हेतुपुरस्पर मला काहीतरी त्यातून हवंय हे निष्पन्न होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन दादारी करणं, त्यांना मारहाण करणं, तिथे म्हणजे व्हिडिओ शूटिंग करून वेगळं काहीतरी दाखवण्याचं माझ्याकडेच सगळं ज्ञान आहे आणि ते मी ज्ञान अवगत केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे लोकप्रतिनिधी असतील, या इंजिनियर झालेले असतील, जे टेक्निकल नॉलेज असतील, हे माझ्यासमोर सगळे फिके आहेत असं दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. मी या ठिकाणी अशा गोष्टी या ठिकाणी या सभागृहात आणून दाखवेन की काही ठिकाणी विभागाधिकाऱ्यांना विचारतात, तुम्ही कुठे होतात, तुम्ही काय करत होतात, तुमची डेली डायरी कुठे आहे ती मला पाहायची आहे. त्यावर तुम्ही कुठे असल्याचा ठोस पुरावा या ठिकाणी सापडत नाही. म्हणजे सार्वजनिक उपक्रमात त्यांनी सहभाग घ्यायचा नाही, नॅशनल प्रोग्राममध्ये सहभाग घ्यायचा नाही, अधिकारी कुठे काम करत असतील तिथे जायचं नाही, अतिक्रमण कुठे असेल तिथे जायचं नाही. हे ज्या वेळेला येथील विभाग कार्यालयामध्ये त्या विभाग कार्यालयातल्या विभाग अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे ही त्यांची भावना आहे. ज्या ठिकाणी 3 ते 5 हा कालावधी वेळ या ठिकाणी सर्व सन्माननीय विभाग अधिकाऱ्यांनी दिलेला असतो, त्या विभाग अधिकाऱ्याच्या काळात ही मंडळी जात नाही. परंतु आम्ही कोणीतरी आहोत याचा जाब विचारण्याकरता त्या ठिकाणी जातात. अशा लोकांना निश्चित स्वरूपात या ठिकाणी चाप लागणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये ही वृत्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, फोफावलेली आहे. ज्या हेतूनं जर तुम्ही मागणी करत असाल तो हेतू चांगला असेल, शुद्ध असेल, अशा ठिकाणी आपण समजू शकतो. पण वारंवार एकाच हेतूनं एकाच उद्देशानं त्या संदर्भातली मागणी, त्या संदर्भाची तक्रार, त्या संदर्भाची अपील या ठिकाणी हे कार्यकर्ते करतात आणि या ठिकाणी मानसिक खच्चीकरण करण्याचं काम निश्चित स्वरूपात या ठिकाणी अधिकाऱ्यांचं होतंय, त्यांचं गळचेपी या ठिकाणी होतंय. या वारंवार जे आरटीआय कार्यकर्ते जे हेतुपुरस्पर करतात आणि ही तीच मंडळी आहेत या एक रॅकेट या ठिकाणी चालवतात. एक बातमी एकाने द्यायची, लगेच दुसरी बातमी दुसऱ्याने द्यायची. हे हेतुपुरस्पर या नवी मुंबईत चालू आहे, खरं चालू आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती पडताळून पहा. कुठल्याही 8 विभागाच्या विभागाधिकाऱ्यांना बोलवा, तिथल्या इंजिनियरला बोलवा. हे काम करण्याची आता त्यांना मानसिकता राहिली नाही की इतकं त्रास आमची बदली इथून कधी होते असं त्रास या ठिकाणी होतोय. आणि कामाच्या स्वरूपात या ठिकाणी नगरसेवकांची सुद्धा कामं यामुळे होत नाहीत. एका विवंचनेमध्ये ही मंडळी आहेत, म्हणजे अधिकारी असू देत, उप अभियंता असू दे, जेई असू देत, अतिक्रमण विभाग असे, ठीक आहे, एखादा दुसरा आपण समजू शकतो. पण त्याच्यामध्ये हेतू शुद्ध नाही अशी कामं या ठिकाणी सातत्यानं त्या आरटीआयच्या माध्यमातून मागितली जातात. जर तुम्हाला इतकंच ज्ञान आहे, जर तुम्ही इतकेच कर्तृत्ववान आहेत तर त्या ठिकाणचे विभाग अधिकारी आहेत, त्यांच्याकडे उपायुक्त आहेत, आयुक्त आहेत, यांच्याकडे जाऊन तुम्ही मागणी करा. परंतु हेतुपुरस्पर जाऊन तिथं त्याच बाबी त्याच पुन्हा विचारणं आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची गळचेपी करणं हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. महापौरमध्ये आपल्या माध्यमातून विनंती करतोय. इतकं हे रान पेटलेलं आहे आरटीआय कार्यकर्त्यांचं, हे कुठे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. चांगलं काम, आता एखाद्या गटाराचं झाकण तुटलंय तर मी समजू शकतो या आरटीआय कार्यकर्त्यांनी ती मागणी केली आणि त्याची पूर्ती झाली. परंतु यांची नागरी सुविधा संदर्भातल्या तक्रारी नसतात. यांचं हे काम कसं चाललंय, ह्या कामात ही चूक आहे.
याच्यामध्ये 8 mm स्टील हवंय, याच्यामध्ये 12 mm का टाकला? यांची प्रश्नांची उत्तरही त्यांच्याकडेच असतात, परंतु हेतू शुद्ध नसतो. हेतू शुद्ध असता तर मी समजू शकलो असतो की त्या ठिकाणी गटाराचा स्लॅब तुटलाय, त्याची त्यांनी लेखी स्वरूपाची तक्रार दिलेली आहे आणि त्याची तक्राराची पूर्तता झाली नाही, तर मी ते समजू शकतो. असे सुजाण नागरिक या शहरात आहेत जे या RTIचा चांगल्या प्रकारे वापर करतात, किंबहुना ते काम चांगलं करतात म्हणून त्यांचं कौतुक सुद्धा करतो. पण स्वार्थ साधण्याकरता या ठिकाणी जी मंडळी या ठिकाणी कार्यरत आहेत, एक चेन या नवी मुंबईमध्ये सुरू आहे. मी आयुक्त महापौर महोदय आपल्या माध्यमातून विनंती करतो, आयुक्तांना पण विनंती करतो, यांना चाप लागणं गरजेचं आहे, यांच्यावर कायद्यानं गुन्हा दाखल करणे गरजेचं आहे, यांची चौकशी केली पाहिजे अशी मी या ठिकाणी आवर्जून मागणी करतो. आणि तसं नोंद या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा केलेली आहे की या RTI कार्यकर्ते स्वतःला लोकप्रतिनिधी समजतात का? त्यांना इतकंच ज्ञान आहे तर त्यांना त्या खुर्चीवर बसवा, त्यांचा सन्मान करा. अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची टिप्पणी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे, त्याची दखल निश्चित स्वरूपात या सभागृहानं घ्यावी. हे रान या ठिकाणी कुठेतरी पेटलेलं आहे, ते विझवलं गेलं पाहिजे. हे विझवायचं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, कायदेशीर गुन्हे दाखल केले पाहिजे, असं या प्रस्तावाच्या अनुषंगाने महापौर महोदय आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर माझा दुसरा ठराव आहे, ठराव क्रमांक 93. जे अधिकारी आपले कर्मचारी आहेत, मुळात आपला पिरॅमिड उलटा झालेला आहे. आपले ना JE आहेत, खाली वरती डेप्युटी आहेत, वरती इंजिनियर आहे. म्हणजे आपला जो पिरॅमिड असायला पाहिजे होता, JE, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, पण आपला पिरॅमिड आता उलटा झाला आहे. खाली बॉटम लेवलला कोण्या शाखा अभियंता झाले, JE नाही. अशा JE लोकांना आपण SRAच्या कामाला लावतो. टेक्निकल काम असतं तर मी समजू शकलो असतो, पण आपले या ठिकाणी 4 महिन्यापासून आमचे इस्टिमेट बनलेले आहेत, आमचे कामं या ठिकाणी या इंजिनियरमुळे थांबलेले आहेत. ही माझ्या एकट्या प्रभागातला हा विषय नाही, हा संपूर्ण नवी मुंबईतल्या नगरसेवकांचा प्रश्न आहे. जे SAR आणि मॅपिंगसाठी तुम्ही टेक्निकली आहे का? या इंजिनियरची या कामासाठी गरज आहे का? मग यांना कशाला या कामासाठी गुंपलेलं आहे? तुम्ही एवढंच नाही तर प्रत्येक विभागातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याच्यात सामावलेलं आहे. परंतु कामाच्या व्याप्तीमध्ये आमची कामं, जनतेची कामं, लोकहिताची कामं ही थांबली गेलेली आहेत. महापौरमध्ये खरंच हा विषय आपण या ठिकाणी गांभीर्याने या ठिकाणी घ्यावा, कारण या ठिकाणी 18 ते 19 JEs राहिलेले आहेत, त्यांची भरती सुद्धा आपण करत नाही. माननीय उच्च न्यायालयात तो प्रकरण प्रलंबित आहे, परंतु जी कामं या ठिकाणी व्हायला पाहिजे, पावसाळ्यापूर्वी जी व्हायला पाहिजे होती, पण ती पण कामं या ठिकाणी झालेली नाहीत. त्यामुळे हा विषय फार गांभीर्याने घेण्यासारखा आहे. ही जी मंडळी या ठिकाणी या कामाला गुंतलेली आहेत, मला वाटतं यांना रिलीफ द्यावा, यांना त्यातून वगळावं, जेणेकरून या ठिकाणी ही समस्या येत्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण बॅकफूटला गेलोय, तो फ्रंटफूटला यायचा असेल तर या मंडळींना या कामातून वगळावं अशी मी आपल्याला आवर्जून विनंती करतो. हा प्रस्ताव एका नगरसेवकाचा नाही, हा संपूर्ण सगळ्या नगरसेवकांच्या बाबतीतला आहे. कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे इंजिनियर, अभियंते या ठिकाणी गुंतलेले आहेत, त्यांना या SAR मॅपिंगमधून आणि आपल्या याच्यातून ते वगळावे अशी मी आपल्याला विनंती करतो.